बारामती विमान अपघातात दिवंगत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे। एनसीपीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। महाराष्ट्राच्या लोकभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे। उपमुख्यमंत्री पद रिक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते। सूत्राच्या माहितीनुसार अजित पवार यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात येण्याची शक्यता असून त्या अर्थमंत्री बनू शकतात अशी चर्चा आहे। शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण सक्षमीकरणाच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडून आता राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।